सर्वप्रथम मी बहुजन संघटक या सामाजिक संस्थेला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो, कारण आज संविधानाचं महत्व, संविधानामधल्या तरतुदी, संविधानाची गरज आणि आज संविधानाची नेमकी स्थिती या अनुषंगानं अनेक व्याख्यान मालेचं आयोजन या बहुजन संघटक या सामाजिक संस्थेने केलेलं आहे. आणि याच संविधानावरती, भारतीय संविधानावरील व्याख्यानमालेचा एक भाग म्हणून आज आपण एका वेगळ्या विषयावरती विचार मंथन चर्चा करण्यासाठी या बहुजन समाज संघटक चे पदाधिकारी राहुल यांनी मला संधी उपलब्ध करून दिली. तुम्ही सर्वजण श्रोते, थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम, मला लाईट 2 वेळेला गेली त्यामुळे थोडासा डिस्टर्ब झाला, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आता व्याख्यानाला सुरुवात करतोय. So far as today's lecture is concerned, actually very important topic it is given relating to the Constitution of India, that is Comptroller and Auditor General, we call it as a CAG of India, and the financial frauds which CAG has identified, and what can be a policy ahead so that this CAG can be strengthened. The working of the CAG, Comptroller and Auditor General, working its role, importance can be strengthened. That is the topic which is assigned to me so far as today's lecture is concerned. जो महत्वाचा आजचा ज्या व्याख्यानाचा विषय तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण नियंत्रक आणि महालेखापाल भारताचा, त्याची भूमिका, त्याची कर्तव्य, त्याची संविधानामधली असलेली तरतूद आणि कोणत्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज, कोणती कर्तव्य जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडाव्यात या संबंधीचा विचार, या संबंधीचं व्याख्यान देण्यासाठी आजच्या व्याख्यानाचं नियोजन केलेलं आहे. आणि हा विषय फार महत्वाचा आहे. त्या विषयाची चर्चा फारशी होत नाही, कोणाकडून केली जात नाही. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे नियंत्रक आणि महालेखापाल आहे, जे आर्थिक व्यवहार केले जातात, त्याचं जे अकाउंटिंग केलं जातं, त्याचा जे हिशेब मांडला जातो, त्या संदर्भात काय गैरव्यवहार होतो का, फ्रॉड्स होतात का, ते शोधण्याचा प्रयत्न हे कॅग, नियंत्रक आणि महालेखापाल, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल करतो. आणि त्यामुळं एका महत्वाच्या विषयाची मांडणी, एका महत्वाच्या विषयाचं विवेचन, विश्लेषण करण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आणि संयोजकांचं मी धन्यवाद देतो. मुद्दाम मी इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये बोलणार आहे. कदाचित महाराष्ट्राच्या बाहेरचे पण प्रेक्षक असण्याची शक्यता आहे ऑनलाईन असल्यामुळं, आणि त्यामुळे मी दोन्ही इंग्रजी मराठी दोन्ही बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता so far as my lecture is concerned, first of all, I will try to place before you what are the provisions relating to Comptroller and Auditor General of India in the Constitution of India, number 1. Number 2, what are the duties and responsibilities of the Comptroller and Auditor General of India. Number 3 is very important. What are the financial frauds or accounting frauds which the Comptroller and Auditor General of India has identified in India? Some examples, some cases I want to place before you. At the same time, I will also try to analyze what might be the causes. As the result of that, these financial frauds or accounting frauds have been taken place in India. And in last part of my lecture, I will try to place before you what can be a way forward, what can be a policy ahead, what can be remedial measures useful for us in strengthening working of the CAG, working of the Comptroller and Auditor General of India, and strengthening its role and importance as well. आणि म्हणून मी माझ्या व्याख्यानामध्ये प्रामुख्याने 3च मुद्दे तुम्हाला सांगणार आहे की भारतीय संविधानामध्ये कोणती तरतूद नियंत्रक आणि महालेखापालांच्या संदर्भामध्ये केलेली आहे. नंबर 2, त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या कोणत्या आहेत. नंबर 3, फार महत्वाचं, की भारतातला हा जो कॅग आहे, नियंत्रक आणि महालेखापाल, यांनी कोणत्या प्रकारचे वित्तीय किंवा हिशेबाच्या संदर्भातले, लेख्याच्या संदर्भातले फ्रॉड्स, गैरव्यवहार शोधून काढलेले आहेत. त्याची कारण नेमके काय असू शकतील ही लक्षात आलेली. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आज हे जे कॅग आहे, नियंत्रक आणि महालेखापाल, याच्या पुढे काही समस्या आहे, त्याच्या पुढे काही आव्हान आहे. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये हा जो कॅग आहे, हा कॅग, याची भूमिका आणि याला प्रबळ करण्यासाठी, याला सबळ करण्यासाठी नेमकी कोणती धोरणं, कोणत्या उपाययोजना आपल्याला उपयुक्त ठरू शकतील, आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतील,
ह्याही गोष्टीचा विचार ह्या मी तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल, what is the place of Comptroller and Auditor General in the Constitution of India? In Constitution of India, the provisions relating to Comptroller and Auditor General of India have been made in Articles 148 to 149. 148 to 149. And how it is to be appointed, when it is to be appointed, who is going to appoint. These are the provisions. Those are there in the Constitution of India relating to Comptroller and Auditor General of India. Now, as per Article 148, the President of India will appoint, or he appoints, Comptroller and Auditor General of India. And if there is a situation of removing Comptroller and Auditor General, it is the justice of, it is the judge of Supreme Court. He can remove the Comptroller and Auditor General if any discrepancies, if any problems found in the working of the Comptroller and Auditor General. Secondly, it requires oath to be taken by the Comptroller and Auditor General of India. Thirdly, in Article 148, salaries and working conditions of Comptroller and Auditor General are as per determined by the Parliament of India. And when he is appointed or she is appointed as a Comptroller and Auditor General of India, he will not be deprived from, or she will not be deprived from, the benefits of the salaries and other facilities which are being provided as the Comptroller and Auditor General of India that is there. And the service conditions are as per the rules by the Parliament to be approved and President to be finalized. And the salaries and financial benefits are given to the Comptroller and Auditor General from the Consolidated Fund of India. From the Consolidated Fund of India. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे जे नियंत्रक आणि महालेखापाल आहेत यांच्या नेमणुकीची संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये भारताच्या नेमकी कुठे तरतूद करण्यात आलेली आहे, कोणत्या आर्टिकल्स प्रमाणे, कलमाप्रमाणे करण्यात आलेली हे तुम्हाला मी सांगत होतो. कलम 148 प्रमाणे भारतीय संविधानाच्या नियंत्रक आणि महालेखापालांची नेमणूक हे देशाचे राष्ट्रपती करू शकतात. आणि समजा काही कारणानिमित्त ते चुकीचे ठरले किंवा अकार्यक्षम ठरले तर त्यांना काढण्याचा अधिकार हा फक्त सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला आहे. जेव्हा नियंत्रक आणि लेखापालांची नेमणूक होते तेव्हा हजर होत असताना शपथ घ्यावी लागते, ओथ घ्यावी लागते. आणि विशेष म्हणजे पगाराने त्यांना जे काही लाभ द्यायचे आहेत ते लाभ हे आपली जी संसद आहे, पार्लमेंट आहे, या पार्लमेंट प्रमाणे ते द्यायचे असतात. दुसऱ्या परिशिष्टामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, नियंत्रक आणि महालेखापाल म्हणून त्यांची नेमणूक करतो तेव्हा जे काही आर्थिक लाभ आहेत किंवा बाकीचे लाभ आहेत यापासून त्यांना वंचित ठेवता येत नाही, यापासून त्यांना आपण वगळू शकत नाही, ही एक तरतूद यामध्ये आपल्याला दिसते. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जी नेमणूक आहे ती नेमणूक फक्त कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल म्हणून करायची आहे आणि त्यांची नेमणूक इतर कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये करायची नाही किंवा इतर कुठलाही सरकारी ऑफिस मधला पदाधिकारी हा कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल म्हणून त्याची नेमणूक करायची नाही, असे एक तरतुदी आपल्या संविधानामध्ये आपल्याला केल्याचे दिसते. सेवा शर्ती ह्या प्रामुख्यानं राष्ट्रपती त्याची नियमावली तयार करतात, रूल्स तयार करतात आणि राष्ट्रपतींच्या त्या नियमावलीप्रमाणे सेवा शर्ती निश्चित केल्या जातात. आता हे जे नियंत्रक आणि महालेखापाल आहेत त्यांच्यावरती होणारा जो खर्च आहे त्या खर्चाची तरतूद ही कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, आपल्या अंदाजपत्रकामध्ये एक खातं असतं ते, त्या कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे एकत्रित निधी भारताचा, त्यामधून खर्चाची तरतूद ही केली जाते किंवा करावी अशा प्रकारची अपेक्षा आपल्याला दिसते. म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की हा नियंत्रक आणि महालेखापाल याची नेमणूक कोण करतं, त्यानंतर त्याच्या सेवा शर्ती कोण ठरवतं, त्याची समजा काढून टाकण्याची वेळ आली तर कोण काढून टाकू शकतो, त्याच्या वेतनावरती आणि इतर लाभांवरती करावं
लागणाऱ्या खर्चाची तरतूद आपण कशामधून करतो, या गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. The next point is that what are the duties and powers of Comptroller and Auditor General of India? Now, the duties and powers of Comptroller and Auditor General of India is examination of accounts of central government, state governments, and their departments. Central government accounts, state government accounts, and their corporations, their organization entities, their accounts are to be examined, to be assessed by the Comptroller General of India that is there. यामध्ये हे जे नियंत्रक आणि महालेखापाल आहेत, हे नियंत्रक आणि महालेखापाल यांनी काय करायचं असतं की त्यांची कर्तव्य काय, त्यांना अधिकार काय आहेत, त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत, त्यांचा जो हिशेब आहे, त्यांचे जे अकाउंट्स आहेत, ते अकाउंट्स तपासायचे असतात. त्यामध्ये नियमित आहे का अनियमित आहे, बरोबर त्याचं लेखांकन केलंय का नाही, हिशोब बरोबर मांडलाय का नाही, हे तपासायचं असतं. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्यांचे काही खाते असू शकतील, महामंडळ असू शकतील किंवा अजून काय विकास प्राधिकरण असू शकतील, यांचे हिशेब, यांच्या अकाउंटिंग तपासण्याची, एक्झामिन करण्याची, परीक्षण करण्याचा अधिकार हा त्यांना त्यामध्ये दिलेला आहे. आणि प्रामुख्यानं हे सगळं राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं कामकाज चालत असतं. हे जे नियंत्रक आणि महालेखापाल आहे, त्यांचे जे कामकाज आहे, वर्किंग आहे, फंक्शनिंग आहे, ते ऍडव्हाइस ऑफ द प्रेसिडेंट, राष्ट्रपतींच्या सल्ल्याप्रमाणे, राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते चालत असतं किंवा ते करावं अशा प्रकारची अपेक्षा असते, असे आपल्याला दिसतं. तर यामध्ये आपल्याला एक महत्वाचा मुद्दा जो दिसतो तो असा की केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांचा हिशेब, त्यांचे महामंडळ किंवा त्यांचे विकास प्राधिकरण किंवा बाकीच्या बॉडीज त्यांचं लेखापरीक्षण करून, त्यांचं अकाउंटिंग परीक्षण करून, हिशेब तपासून त्याचा अहवाल हा सादर करायचा असतो. आणि तो अहवाल भारताचे राष्ट्रपती आहे, त्या राष्ट्रपतींना तो सादर करायचा असतो. आणि मग राष्ट्रपतींना तो सादर केल्यानंतर तो जो अहवाल आहे त्यांनी सादर केलेला, केंद्र सरकारच्या बाबतीतला असेल, राज्य सरकारच्या बाबतीतला असेल, एंटरप्राइजेस असतील, तर यावरती तो जो अहवाल आहे तो राष्ट्रपतींना सादर केल्यानंतर राष्ट्रपती चर्चेसाठी तो अहवाल हा संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये ठेवतात. आणि अशा पद्धतीनं नियंत्रक आणि महालेखापाल संविधानामध्ये असलेल्या कलम 148 आणि कलम 149 याप्रमाणे त्यांची नेमणूक होते. त्यांची कर्तव्य, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे जे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांची भूमिका, त्यांना अधिकार हे आपल्याला यामध्ये मिळत असतात. कलम 148 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 अशी उपकलम आहेत. त्याप्रमाणे त्यांची नेमणूक, त्यांचे वेतन, त्यांच्या पात्रता, त्यांना शपथ देणं हे त्यातून निश्चित होतं. कलम 149 प्रमाणे हे जे नियंत्रक आणि महालेखापाल आहेत त्यांना अधिकार कोणते आहेत, त्यांची कर्तव्य कोणते आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे निश्चित केलं जातं. आणि कलम 150 प्रमाणे त्यांनी हे सगळं काम करत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांचे हिशेब, त्यांच्या अकाउंटिंग तपासत असताना, त्यांचं परीक्षण करत असताना, ऑडिट करत असताना हे सगळं त्यांनी राष्ट्रपतींच्या सल्ल्यानं, राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली ऍडवाइस प्रमाणे करायचं असतं असं आपल्याला दिसतं. आणि अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, हे सगळं ऑडिट केल्यानंतर, हिशेबाचं परीक्षण केल्यानंतर, लेखापरीक्षण केल्यानंतर कलम 151 1 आणि 2 प्रमाणे हे जे लेखापरीक्षण आहे, या लेखापरीक्षणाचा अहवाल हा केंद्र सरकारच्या बाबतीतला असेल, त्यांच्या खात्यांच्या संदर्भातला असेल, महामंडळांच्या संदर्भातला असेल, तर राष्ट्रपतींना तो सादर करायचा असतो. आणि राज्य सरकार, राज्यांच्या खात्यांच्या संदर्भामध्ये, राज्यांच्या प्राधिकरण किंवा महामंडळाच्या उपक्रमांच्या संदर्भातला तो जर असलेला अहवाल तर तो राज्यपालांना सादर करायचा असतो, राज्यपालांना तो सबमिट करायचा असतो. इथपर्यंत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नियंत्रक आणि महालेखापाल संविधानामध्ये असलेली तरतूद, त्यांची नेमणूक, त्यांच्या वेतन, सेवा शर्ती, त्यांना कोण काढून टाकू शकतं,
त्यांच्या ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अँड पॉवर्स, अधिकार कोणते आहेत, कर्तव्य कोणती, जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, आणि प्रामुख्यानं त्यांनी अहवाल तयार करून केंद्र सरकारचा राष्ट्रपतींना पार्लमेंटमध्ये तो सादर केला जातो, राष्ट्रपतींना सादर केला जातो, आणि राज्यांच्या संदर्भातला तो गव्हर्नरला, राज्यपालांना तो सादर केला जातो असं आपल्याला दिसतं. देन आय एम मुव्हिंग टुवर्ड्स अ व्हेरी इम्पॉर्टंट aspect or component of Comptroller and Auditor General of India is frauds or scams identified by Comptroller and Auditor General of India. Because all of us know Comptroller and Auditor General of India examine, audit, accounting of the central government, state government, their corporations, their bodies, their undertakings, their enterprises, etc. And while working, if irregularities are found, if discrepancies are found, those are being identified by, searched by the Comptroller and Auditor General of India. And some of the very important scams or frauds which the Comptroller and Auditor General of India has identified in India, that I want to place before you for your kind information. Number one, you might be knowing Colgate scam. Colgate scam is the scam of, it is a fraud of coal mines or tender of coal mines or coal blocks to be given. And in that coal mines tender, fraud or scam was identified by Comptroller and Auditor General of India, which was worth of 10.7 lakh crore rupees. 10.7 lakh crore rupees. And CAG was of the opinion, Comptroller Auditor General was of opinion, that it could have give profit of 6.31 lakh crore to the government, 3.37 lakh crore to public sector undertakings, and 2.94 lakh crore to the private sector. Thus, there was a loss, there was a sacrifice of profit in the Colgate scam, that is scam of giving tenders of coal mines. Coal, all of us know coal mines. It was found that it was of 10.7 lakh crore, 6.31 lakh crore profit of government of India, 3.37 lakh crore of public sector undertakings, and 2.94 lakh crore of private sector. That money was lost because of the this scam that took place, and that was identified by the Auditor General, Comptroller and Auditor General of India. Then second example is spectrum, that is licenses of telecommunication and information technology, mobile, telephone, etc. In that spectrum also, the Comptroller and Auditor General of India has identified irregularities, discrepancies by the Auditor General, Comptroller and Auditor General of India, and the regions responsible were recommendations of high-powered telecommunication was not accepted, pricing was kept outside the purview of ministries, then sanctity of pricing was not as per the decision taken, and prominently empowered group of ministries opinion was not considered. And Honorable Prime Minister, then Prime Minister in 2007 also gave some advice, but that was not accepted, and consequently in 2007 that loss was taken place so far as the scam or fraud that was identified by the Comptroller and Auditor General of India, that is number 2. Then thirdly, Comptroller and Auditor General of India has identified a scam of the Government of India employees. And the Government of India employees, their leave travel concession claims. In these leave travel concession claims, there was a fraud, there was a scam.
And that fraud was identified by this Comptroller and Auditor General of India. And it was, all of us know, leave and travel scheme is there. It is both for the state as well as for the Government of India employees is there. But in the case of central employees or Government of India employees, that fraud was identified. It was detected by the Comptroller and Auditor General of India that is there. In addition to that, during 2005 to 18, there was a scam, accounting or financial scam of 30,000 crore rupees that was in Noida. All of us know Noida, that is New Okhila Industrial Development Authority. It is near to New Delhi. And in that industrial estate, in that industrial authority, the financial fraud of 30,000 crore was identified by Comptroller and Auditor General of India. And in Greater Noida, there was also financial scam, financial irregularities were identified by, those are also lakhs of crore rupees by the Comptroller and Auditor General of India. Then in UP government spending also, expenditure of Uttar Pradesh government, there was a scam of about 6,700 crore rupees. That was also identified by, detected by Comptroller and Auditor General of India. And one more in relating to Uttar Pradesh was 40 to 100% amount was taken as advance, and it was spent in the Uttar Pradesh. These are the major financial or scams, frauds, which the Comptroller Auditor General of India has identified. That is there. आता मुख्य मी तुम्हाला सांगितलं की हा जो नियंत्रक आणि लेखापाल आहे, तो नियंत्रक आणि महालेखापाल काय करतो की केंद्र सरकार, राज्य सरकार, त्यांची महामंडळ, त्यांचे सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग आणि उपक्रम यांचा हिशेब, त्यांचा खर्च, त्यांचा अकाउंटिंग, त्यांचा लेखा तपासतो. आणि त्यामध्ये काय अनियमितता आहे का, त्यामध्ये काय फ्रॉड, भ्रष्टाचार झाला आहे का, असेल तर तो किती रुपयाचा असू शकेल, त्याची कारण काय असू शकतील, या संबंधीचं परीक्षण करून त्याचा अहवाल राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना तो सादर केला जातो. आणि काही प्रमुख फ्रॉड्स, भ्रष्टाचार, स्कॅम्स, फ्रॉड्स केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या खर्चामध्ये, ऑडिटमध्ये, लेखामध्ये झालेले आहेत, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. यामधला कोलगेट स्कॅम म्हणून एक प्रसिद्ध आहे. कोळशाच्या ज्या खाणी आहेत, त्या कोळशाच्या खाणीचा परवाना देण्यासंदर्भातलं जे टेंडर झालं किंवा जो ऑक्शन झाला, त्या ऑक्शन मध्ये घोटाळा, भ्रष्टाचार झाल्याचं नियंत्रक आणि महालेखापाल यांनी शोधून काढलेलं आहे, त्यांच्या निदर्शनात आलेलं आहे. यामध्ये जवळपास 10.7 लाख कोटी रुपयांचं सरकारचं नुकसान झालं असे आकडे त्यांनी दिले. 6.31 लाख रुपयाचा नफा, त्याचा सॅक्रिफाईस, त्याग करावा लागला. 3.37 लाख कोटी रुपयांचं जे सरकारचे उपक्रम असतात, उद्योग व्यवसाय असतात, त्यांचा तोटा झाला. आणि खाजगी क्षेत्राला जवळपास 3 लाख कोटी, 2.94 लाख करोड एवढा तोटा झाल्याचं त्यामध्ये दिसतं. मग यामध्ये सरकारनं दिलेले आदेश, यामध्ये पंतप्रधान दिलेली सूचना, यामध्ये कमिशननं दिलेले आदेश, यामध्ये किंमत निश्चितीमध्ये घेतलेली विचलन किंवा डिव्हिएशन, यासारख्या कारणांचा परिणाम म्हणून या कोलगेट स्कॅम, म्हणजे कोळशाच्या ज्या खाणी आहेत त्यांचा जो परवाना आहे, त्यांचा जो टेंडर आहे, तो देण्यामध्ये हा घोटाळा, भ्रष्टाचार झाल्याचं कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल यांनी शोधून काढलेलं आहे. त्यानंतर स्पेक्ट्रम स्कॅम तुम्हाला माहित असेल, त्यावेळेचे मंत्री, त्यावेळेची अनेक नावं तुम्हाला ती माहित असतील. म्हणजे मोबाईल असेल, टेलिफोन असेल, इंटरनेट सेवा असेल, याचे जे परवाना, याचा परवाना, त्याला स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. ते परवाने देताना घोटाळा झाल्याचं, आर्थिक घोटाळा झाल्याचं या नियंत्रक आणि लेखापालांनी शोधून काढलेलं आहे. आणि यामध्ये सुद्धा कितीतरी लाख कोटी रुपयांचं नुकसान हे सरकारचं झाल्याचं त्यांनी शोधून काढलेलं आहे.
मग यामध्ये सूचनांचं पालन न करणं, त्याच्या किमती निश्चित न करणं किंवा आयोगाने दिलेल्या शिफारसी न स्वीकारणं किंवा जे फायनान्स मिनिस्ट्री आहे, अर्थ खातं, त्यांनी दिलेल्या सूचना न पाळणं, यासारख्या ज्यांना परवानगी द्यायला नको होतं त्यांना दिले, म्हणजे अपात्र लोकांना, अपात्र संस्थांना परवानगी दिली, अशा अनेक कारणांचा परिणाम म्हणून हा स्पेक्ट्रम घोटाळा, म्हणजे टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट ही जी सुविधा देणारी सुविधा आहे, त्याचा जो भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला, ते सुद्धा या नियंत्रक आणि महालेखापालांनी शोधून काढलेला आहे किंवा ते प्रकरण उघडकीस आणलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्याची पण रक्कम ही लाखो कोट्यावधी रुपयांची आहे, लाख कोट्यावधी रुपयांची आहे असं या लेखापालांचं, नियंत्रक आणि लेखापालांनी शोधून काढलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा घोटाळा त्यांनी शोधून काढलेला आहे या कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरलनी, नियंत्रक आणि महालेखापालांनी, आणि तो घोटाळा म्हणजे केंद्र सरकारचे जे कर्मचारी असतात, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि राज्य सरकारांचे कर्मचारी यांना प्रवासी रजा किंवा प्रवासासाठी रजा आणि त्याचा लाभ, त्याचा खर्च याची सुविधा दिलेली असते. त्याला आपण LTC असं म्हणतो, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन क्लेम्स. केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांनी यामध्ये अनियमितता, यामध्ये इरेग्युलॅरिटीज, डिस्क्रिपन्सीज केल्याचं कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल यांनी शोधून काढलेलं आहे. यामध्ये काय केलं की विमानाने गेलं, विमानाची तिकीट कमी असताना जास्त लावली किंवा बाकीचा खर्च कमी असताना जास्त लावला. अशा प्रकारे तो जो आर्थिक व्यवहार झाला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा, तो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या त्या म्हणजे पगारी रजा, प्रवासी पगारी रजा, यामध्ये भ्रष्टाचार, तो यामध्ये अनियमितता ही सुद्धा शोधून काढण्याचा प्रयत्न या नियंत्रक आणि महालेखापाल यांनी केलेला आहे. अजून 2 घोटाळे सांगतो आणि पुढच्या भागाकडे मी बोलतो. नोएडा तुम्हाला माहित आहे, नोएडा ही दिल्लीला लागून, दिल्ली शहराला लागून आहे. खरं म्हणजे ती औद्योगिक विकास प्राधिकरण आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये जवळपास 30,000 कोटी रुपयांचा अनियमितता, भ्रष्टाचार झाल्याचं कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल यांनी शोधून काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर ग्रेटर नोएडा, त्याला लागूनच म्हणजे नवीन नोएडा असं म्हणा की, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा भ्रष्टाचार, अशा प्रकारची अनियमितता आर्थिक व्यवहारामध्ये झाल्याचं कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल यांनी शोधून काढलेला आहे. तसा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे. यानंतर राज्याचे एक उदाहरण तुम्हाला देता येईल. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 6,700 कोटी रुपयाच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल, नियंत्रक आणि महालेखापाल यांनी शोधून काढलेले आहे किंवा त्यांना ते शोधण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे असं आपल्याला दिसतं. याचबरोबर अजून एक त्यांना असं लक्षात आलं की 40 ते 100% ऍडव्हान्स घेऊन ते खर्च करण्याचा आर्थिक व्यवहार सुद्धा उत्तर प्रदेश सरकारच्या बाबतीमध्ये झाल्याचं सुद्धा हे या नियंत्रक आणि महालेखापालांनी शोधून काढलेलं आहे किंवा शोधलेलं आहे असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा बघितलं की संविधानामध्ये नियंत्रक आणि महालेखापालांच्या नेमणुकीची तरतूद काय आहे, त्याच्या पात्रता काय आहेत, त्याचे अपॉइंटमेंट, नेमणूक कोण करतो, त्यांना अधिकार कोणते, कर्तव्य कोणते, त्यांचे पगार भत्ते कसे असतात, त्यांना बाकीच्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांनी अहवाल कशा पद्धतीने कुठल्या संदर्भातला सादर करायचा आहे, हा पहिला मुद्दा मी सांगितला. दुसऱ्या मुद्द्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांचे उपक्रम, त्यांचे उद्योग व्यवसाय यांचं लेखापरीक्षण करून, यांचं ऑडिट करून त्यांना जी अनियमितता दिसून आली, ती अनियमितता कुठं कुठं होती ती काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. मग यामध्ये कोलगेटचा स्कॅम होता, यामध्ये स्पेक्ट्रमचा स्कॅम होता, केंद्र सरकारच्या लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन मध्ये म्हणजे पगारी रजा सवलतीमध्ये त्यामध्ये काही अनियमितता दिसली, आणि नोएडा आणि ग्रेटर नोएडा यामध्ये जवळपास 30,000 कोटी आणि अजून अधिक रकमेचा अनियमितता ह्या शोधून काढला कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरलने. आणि उत्तर प्रदेश सरकारनं त्यामध्ये केलेल्या खर्चामध्ये अनियमितता
आणि त्यांनी अतिरिक्त घेतलेला ऍडव्हान्स, अशा प्रकारची काही प्रकरणं, काही केसेस या नियंत्रकांनी, महालेखापालांनी या शोधून काढल्याचा प्रयत्न आपल्याला दिसतो. Then moving towards next part of my lecture, that is what are the problems. Some of the challenges and problems which the Comptroller Auditor General are facing, that I want to place before you, that I want to bring to your notice. Number one is that the number of officials in Comptroller Auditor General is only 55. And it is divided 50-50 for state governments and 50% for central government, and it is overburdensome. Auditing or examination of the accounts is overburdensome, that is there. Second problem is that so far as the examination of accounting or accounts of the state governments and their undertakings is concerned, those are primarily prepared in regional languages. Take example, Marathi in Maharashtra, Kannada in Karnataka. And the officers do not know these regional languages. And consequently, they are not in a position to conduct proper audit of the accounting or expenditure of the state governments. That is number two. Thirdly, number of activities of the state government, central government and their undertakings have been increased. And the scope has been increased, but to that extent, human resource in the Comptroller Auditor General has not been increased, and it is becoming very difficult. It is becoming very difficult, and that is also a challenge. That is also a problem. The Comptroller and Auditor General in India, that section, that department has been facing, that is there. Supplementary to that, actually, as per the Constitution of India, the person who is appointed as a Comptroller Auditor General, or any person who is to be appointed as a Comptroller Auditor General, should not be a previous employee of the Government of India. But unfortunately, retired IAS officers are being appointed as Comptroller Auditor General of India. Actually, it is not permitted. As per the Constitution, provision is there in 148 article. And as per that article, no permission is there so far as the retired officer of the government or IAS officer of the government is to be appointed as a Comptroller Auditor General of India, but unfortunately, those are being appointed as a Comptroller Auditor General of India. That is there. One more very important challenge is that the persons who are appointed as a Comptroller Auditor General of India, they do not have any knowledge and experience of accounting. Those were appointed as a Comptroller Auditor General of India. That is also a very important challenge and problem the Comptroller Auditor General of India have been facing. Supplementary to that, the Comptroller Auditor General of India also are panel members or members of the panel of United Nations auditors, and there also a lot of work of auditing is to be carried out, is to be conducted by the Comptroller Auditor General officers, and that is becoming posing financial burden. And in 97-98, it was only on travel 5 crore rupees were spent, and that is unnecessary burden, that is excessive burden that is there. Supplementary to that, because of about 120 per year reports to be submitted, and about 200 to 700 pages can be there or are there in the one audit report, and it is very time consuming, it is very difficult, and it is becoming very difficult so far as the carrying out of the audit, and more importantly preparing report and submitting to the government, parliament, as well as governor, president, and as well as governor, and that is a very important thing, which is a challenge, which is a problem before the working of the Comptroller Auditor General of India, that is there. Now, supplementary to that, what is happening is that these reports are not available on internet. The reports submitted by Comptroller Auditor General of the relating to the central government, relating to state government, are not available on the internet or websites, and also there is no access to the society or public to the reports of the Comptroller Auditor General of India. That is also a problem. That is also a problem that is being faced, that is being experienced so far as Comptroller Auditor General of India is concerned, and prominently
the budgetary allocation, the expenditure which is allotted to the Comptroller Auditor General of India, it is lower, it is not which is required, which is not expected. That is also challenge, that is also problem that we find. So far as the challenges and the problems with the Comptroller Auditor General of India have been facing, that is there. मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हे जे नियंत्रक आणि महालेखापाल आहे त्यांच्यापुढे काही समस्या आहेत, त्यांच्यापुढे काही आव्हान आहेत आणि त्या समस्या की आव्हानं नेमकी कोणती आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं आव्हान म्हणजे फक्त 50च अधिकारी या खात्यामध्ये कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल मध्ये, यातले निम्मे राज्याकडे निम्मे केंद्राकडे, आणि त्यामुळं हे जे ह्युमन रिसोर्स आहे, मानवी संसाधन आहे, हे मानव संसाधन अपुरं पडत आहे किंवा ते कमी पडत आहे आणि त्यामुळं हे ऑडिटचं काम करणं, हे हिशेब तपासणं, लेखापरीक्षण करणं हे कठीण चाललेलं आहे, कठीण होत चाललेलं आहे असं आपल्याला दिसतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बदलत्या कालावधीनुसार सरकारच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळं अजून त्याचं ऑडिट करणं, त्याचं लेखापरीक्षण करणं, त्याचं ऑडिट करणं, एक्झामिन करणं हे कठीण होत चाललेलं आहे. ते एक प्रश्न, ती एक समस्या इथं आपल्याला दिसते. तिसरी समस्या अशी की आपल्या संविधानामध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे की जो नियंत्रक आणि महालेखापाल त्याची नेमणूक करायची आहे, तो नेमणूक करायचा, त्याची नेमणूक ही फ्रेश असायला पाहिजे. म्हणजे एखाद्या रिटायर्ड IAS ऑफिसरची किंवा पदाधिकाऱ्याची ती करायची नाही, पण दुर्दैवानं आपल्या देशामध्ये आपण ती करायला लागलेलं आहे. रिटायर्ड IAS ऑफिसर्स हे कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल, नियंत्रक आणि लेखापरीक्षक म्हणून त्यांची आपण नेमणूक करत आहोत, अपॉइंटमेंट करत आहोत आणि हे एक आपल्याला चुकीचं दिसतंय, हे एक आपल्याला चूक होत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर नियंत्रक आणि लेखापाल यांची नेमणूक करत असताना त्यांना लेखापरीक्षणाचं, ऑडिटिंगचं ज्ञान आहे का, अनुभव आहे का, हे आपण बघत नाही असं लक्षात येतं आणि वित्तीय व्यवस्थापनाचं ज्ञान किंवा माहिती नाही असं एक त्यामध्ये उणीव, त्यामध्ये दोष हा आपल्याला दिसतो. एक महत्वाचं आव्हान किंवा समस्या की नियंत्रक आणि लेखापाल यांचे पॅनेल आहे ऑडिटरचं, त्या पॅनेलमध्ये आपल्या देशातल्या या नियंत्रक आणि लेखापालांचा पण समावेश असतो. मुळात केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांचे उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग व्यवसाय यांचं लेखापरीक्षण आणि पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघाचं लेखापरीक्षण, यामुळं हे लेखापरीक्षण करण्याचं जे काम आहे ते काम फार कठीण होत चाललेलं आहे, व्यापक होत चाललेलं आहे, ते बर्डनसम होत चाललेलं आहे असे चित्र आपल्याला दिसतं. त्यामधून लेखापरीक्षणाला वेळ लागत आहे, अहवाल सादर करायला वेळ लागत आहे आणि त्यामधून मग पुन्हा स्कॅम्स, फ्रॉड्स हे व्हायला संधी मिळत आहे असे आपल्याला दिसतं. आपण जर नियंत्रक आणि लेखापरीक्षक यांचा जर कामाची व्याप्ती आपण बघितली तर वर्षाला किमान 120 अहवाल दरवर्षी हे निरीक्षण करून त्याचं लेखापरीक्षण करून ते सादर करायचे असतात आणि त्यांची संख्या किमान 200 ते 700 पानं एवढी असते. म्हणजे व्यापक काम आहे आणि दुर्दैवानं जे मानवी संसाधन आहे, जे ह्युमन रिसोर्स आहे ते मात्र कमी आहे आणि त्यामुळं हे लेखापरीक्षण करायला वेळ लागत आहे, त्याचा रिपोर्ट सादर, अहवाल तयार करायला वेळ लागत आहे, सादर करायला वेळ लागत आहे आणि त्यामुळं मग स्कॅम सारखी परिस्थिती, भ्रष्टाचार, घोटाळासारखी परिस्थिती आपल्याला दिसते आणि त्यामधून काही पैशाचा वेस्ट व्हायला लागलेला आहे, भ्रष्टाचारासारखी उदाहरणं आपल्याला यायला लागलेली आहे असं दिसतं. हे जे नियंत्रक आणि महालेखापाल यांचे जे अहवाल आहेत ते अहवाल वेबसाईट आणि इंटरनेटवर उपलब्ध नाही आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना, समाजाला या अहवालाचा भाग होता येत नाही किंवा हे अहवाल त्यांना वाचायला परवानगी मिळत नाही, हे अहवाल त्यांना वाचण्यासाठी उपलब्ध होत नाहीत असा एक प्रश्न इथं आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे एक महत्वाचं काम असताना सुद्धा, ही महत्वाची जबाबदारी असताना सुद्धा, हा एक तसा महत्वाचा विषय असताना सुद्धा अंदाजपत्रकामध्ये त्याच्या खर्चासाठीची जी तरतूद आहे ती मात्र कमी आहे. साधारणतः 500 कोटी रुपयांपर्यंतची जी तरतूद केली जाते, ही तरतूद अमेरिकेमध्ये 1.7 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी केली जाते. म्हणजे आपल्याकडे 500 कोटी रुपये आणि याच कामासाठी अमेरिकेमध्ये 1.7 ट्रिलियन US डॉलर्स, अमेरिकन डॉलर्स एवढी तरतूद केली जात आहे. म्हणजे जो करावा लागणारा खर्च आहे त्या करावं लागणाऱ्या खर्चामध्ये सुद्धा फार मर्यादित तरतूद केली जाते असा एक प्रश्न, अशी एक समस्या सुद्धा आपल्याला आपल्या देशातील नियंत्रक आणि महालेखापाल, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल यांच्या पुढे निर्माण होत असल्याचं आपल्याला दिसतं.
Then moving towards last part of my lecture, then what can be a way forward? What can be a policy forward? What can be remedies and measures? Those can be helpful for us in strengthening the working of the performance of the efficiency of the Comptroller Auditor General of India. What can be policies helpful in strengthening and enhancing efficiency of Comptroller Auditor General of India? That is also necessary to be discussed, necessary to be analyzed. Number one is that the knowledge, education and awareness about audit is not there to the ministries, to the departments, to the bureaucrats, to the representatives. Knowledge is not there, education is not there, awareness is not there, process is not there, and therefore it is becoming very difficult. So that is necessary to be provided, that is necessary to be given. That can help us in improving working of the Comptroller Auditor General, enhancing efficiency, productivity of the Comptroller Auditor General. Number two, staff members, number of staff of the Comptroller Auditor General section or department is necessary to be increased. It is very inadequate. Whatsoever the scope of work is concerned, it is very larger, it is very greater. And consequently, it is becoming very difficult to conduct audit and as well as to prepare report and submit as well to the president as well as governor. And so urgent need for increasing the number of staff in the Comptroller Auditor General section, that is very important. Thirdly, centralized. It is vested in the hands of the Comptroller Auditor General Department of Section. And it is at central government level, not at state and local level. And government is local also, undertakings are local also, state, regional also. And there is a need for decentralization of the Department of Comptroller Auditor General, that is at central level, at state level and local level as well. Because all governments' accounts are necessary to be examined, necessary to be audited, and only it is centralized, concentrated in the hands of Government of India. That is not sufficient and adequate. So there is a need for this department or Comptroller Auditor General at central level, at state level, as well as local level. That can help us in improving efficiency, productivity, and rapid conduct of the this audit of the government undertakings that is there. Then what your reports which are being published by the Comptroller Auditor General must be should provide access to the people, because it is public money, it is money of the people, it is money of the society, and they should know how the government is spending, how irregularities and discrepancies are there in the spending activities of the government, central, state, and their undertakings. And it is therefore those reports are also necessary to be made open. Access should be given to the people, to the society, to the interested. That is necessary. Then there should be transparency. Transparency should be there in conducting of the audit, in reports to be published, in access to the reports. That transparency is required, and that transparency is necessary to be incorporated so far as the working of the this Comptroller Auditor General is concerned. Then we can separate these departments for central government, state government, also local government. Comptroller Auditor General for central government, Comptroller Auditor General for state government, Comptroller Auditor General for local government. That separation is helpful. Then people do not know what is this Comptroller Auditor General, what are their duties and responsibilities, what is importance and relevance. And in that regard, wide publicity is necessary to be given. Publicity should be given. This is public Comptroller Auditor General. These are duties, responsibilities. Those are appointed as per the provisions in the Constitution. They have to conduct audit. They have to prepare report. They have to submit. They have to publish, etc. All knowledge, information should be given. Wide publicity in media, maybe print media, maybe electronic media, is necessary to be given. Next is that there should be non-politicization, because the Comptroller Auditor General should work as a third party, as a third person, because whatever money, whatever revenue being collected by the government, state and central, it is public money, it is money of the people. So that should be utilized properly for the welfare of the society, social welfare of the society,
and it is therefore that activity of conducting of the audit should be non-political. There should not be any political intervention, any political interference. It is needed because in India, prominently politicization has become more or less the silent feature of all the activities being carried out, and that should not happen. Otherwise, neutrally, as a third person, it cannot be carried out. It will not be carried out. That is there. And lastly, very importantly, no appointment of the retired officer should be done, because already it has been prohibited by the Constitution of India. But we are again appointing, and that is violation of the Constitution. It is against the Constitution, Article 148. So we should not consider, because a lot of people are there, a lot of qualified people are there. Those can be appointed, and they should be given a chance instead of retired professors. There can be vested interests in the appointment and the duties being carried out by the retired employees, officers. That can happen, and that should not be permitted. The sum totality of that, the package of the measures and this policy that can enable us in improving working of the Comptroller Auditor General of India, increasing and enhancing efficiency, productivity of the Comptroller Auditor General of India, that will enable optimal utilization of the public money being collected and spent by the government, central, state as well as local, and that is necessary. शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की काही आव्हान आहेत, काही प्रश्न, काही समस्या आहेत या नियंत्रक आणि लेखा परीक्षक या खात्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये, तर त्या दुरुस्त करणं आवश्यक आहे, त्या सुधारणं आवश्यक आहे. आणि त्या सुधारण्यासाठी आपल्याला काही धोरणं, काही उपाययोजना, काही रेमेडीज, काही पॉलिसीज आपल्याला उपयुक्त ठरू शकतील. पहिली गोष्ट म्हणजे आपले प्रतिनिधी, आपले मंत्री आणि नोकरशाह यांना हे नियंत्रक आणि लेखापरीक्षक म्हणजे काय, ते का करायचं असतं, त्याची नेमणूक का केली जाते, त्यांचं काम काय, त्यांना अधिकार काय, त्याचं महत्व काय, त्यांच्या जबाबदाऱ्या काय, त्यातून काय मिळू शकतं, फलित काय असू शकतं, याविषयीचं ज्ञान, याविषयीचं शिक्षण आणि जाणीव जागृती हे त्यांच्यामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होईल की तेच काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतील, ते या खात्याला सहकार्य करू शकतील आणि अत्यंत चांगलं काम या कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल यांचे किंवा या खात्याचं होऊ शकेल. त्यासाठी आपले प्रतिनिधी, आपले मंत्री, आपले नोकरशाह यांना या कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल ही जी ऍक्टिव्हिटी आहे, नियंत्रक आणि महालेखापाल याविषयीचं शिक्षण, ज्ञान, नॉलेज, जाणीव जागृती ही करणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. काम मोठं आहे, कामाची व्याप्ती वाढत चाललेली आहे, कामाची खोली वाढत चाललेली आहे, मात्र मनुष्यबळ कमी आहे. मनुष्यबळ वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय योग्य काम होणार नाही, वेळेत काम होणार नाही, आवश्यक काम होणार नाही, कार्यक्षम काम होणार नाही. त्यामुळं या खात्यातले जे कर्मचारी आहेत, या खात्यातले जे मानवी संसाधन आहे, त्याची संख्या वाढवणं आवश्यक आहे, त्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की हे जे नियंत्रण आणि लेखापरीक्षण आहे, महालेखापाल आहे, यांचं केंद्रीकरण आपल्याला दिसतं राष्ट्रीय पातळीवरती, केंद्र सरकारच्या पातळीवरती. ऍक्च्युअली हे काम राज्य पातळीवरती पण करणं अपेक्षित आहे, हे काम स्थानिक सरकारांच्या बाबतीमध्ये पण करणं आवश्यक आहे. मात्र त्याचं केंद्रीकरण हे राष्ट्रीय पातळीवरती केंद्र सरकारमध्ये झालेलं आहे. आता त्याच्या विकेंद्रीकरणाची गरज आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या पातळीवरचं वेगळं, राज्य सरकारच्या पातळीवरचं वेगळं आणि स्थानिक सरकारांच्या पातळीवरचं वेगळं, असं विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन करण्याची गरज आहे. त्यामधून आपल्याला हे नियंत्रक आणि महालेखापाल हे जे खातं आहे, याचं जे काम आहे, त्याचं जे कर्तव्य, याची जी भूमिका आहे, कार्यक्षमता आहे, उत्पादकता आहे, याचं जो रोल आहे, महत्व आहे, ते वाढण्यास मदत होईल, सुधारण्यास मदत होईल असं आपल्याला दिसतं. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे अहवाल असतात, हे अहवाल लोकांसाठी खुले करायला पाहिजे. आपण कसं पर्यावरणाचा अहवाल प्रसिद्ध करतो, आपण कसं शिक्षण अहवाल प्रसिद्ध करतो, तसं हा अहवाल पण प्रसिद्ध करायला पाहिजे. लोकांच्या त्यामुळे लक्षात येईल की कर रूपाने किंवा इतर मार्गाने लोक जे पैसा देतात त्याचा नेमका वापर कसा केला जातो, केंद्र सरकार कसं करतं, राज्य सरकार कसं करतं, याची माहिती, याचं ज्ञान हे लोकांना मिळू शकेल. आणि म्हणून हे जे अहवाल आहेत हे लोकांसाठी खुले करायला पाहिजेत. लोकांना वाचायला, लोकांना टीका टिप्पणी करायला, लोकांना चर्चा करायला ते उपलब्ध करून द्यायला पाहिजेत असं आपल्याला दिसतं. यामध्ये पारदर्शकता पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे
की बाबा हे काम कसं केलं जातं, कर्तव्य जबाबदारी कशी, केंद्र सरकारचं कसं, त्यांच्या उपक्रमाचं कसं, राज्य सरकारचं कसं, त्यांच्या उपक्रमांचं कसं, स्थानिक पातळीवरचं कसं करता येईल, यामध्ये एक पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी गरज आहे. आणि त्यामुळे एक लोकांचा, समाजाचा या कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल, नियंत्रक आणि महालेखापाल यांच्यावरचा जो विश्वास आहे, यांच्यावरची जी एक 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 भूमिका आहे, याचं जे महत्व आहे ते अधिक उंचावण्यास, अधिक सुधारण्यास, अधिक प्रबळ होण्यास त्याची मदत होऊ शकेल असं आपल्याला दिसतं. त्यानंतर हे जे यांचे जे अहवाल आहेत, हा जो ही जी ऍक्टिव्हिटी आहे, याला प्रसिद्धी देणं आवश्यक आहे. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा अजून कुठला असेल, त्यामध्ये प्रसिद्धी द्यायला पाहिजे. केंद्र सरकारचा लेखापरीक्षण किंवा नियंत्रक लेखापरीक्षणाचा अहवाल असा आहे, राज्य सरकारचा असा आहे, उपक्रमांचा असा आहे, स्थानिक सरकारचा असा आहे, त्याला वाईड पब्लिसिटी, प्रसिद्धी द्यायला पाहिजे. आणि त्यामधून ते समाजापर्यंत पोहोचेल आणि नेमकं सरकार सामाजिक कल्याणासाठी कसं काम करत मध्ये अपेक्षित आहे किंवा ते करावं. सातत्याने सर्वे करावा, सर्वेक्षण करावं, नेमकं केंद्र सरकारचं लेखापरीक्षण कसं होतं, राज्य सरकारचं कसं होतं, त्यांच्या उपक्रमांचं कसं, त्यांचा सर्वे करावा. बरोबर होतं का, चुकीचं होतं का, काय मर्यादा आहेत, काय उणीवा आहेत, कशा सुधारता येतील, सरकारने हिशोब कसा ठेवायचा, त्यामध्ये काय उणीवा आहेत काय, त्यांना मार्गदर्शन, सल्ला, त्याचा सर्वे सातत्यानं करावा, फ्रिक्वेंटली करावा. त्यामधून सुद्धा ही ऍक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होऊ शकेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल असं आपल्याला दिसतं. त्यानंतर राजकारण होता कामा नये. राष्ट्रीय पातळीवरती असू द्या, राज्य पातळीवरती असू द्या, स्थानिक पातळीवरती असू द्या, राजकीय हस्तक्षेप, पॉलिटिकल इंटरफरन्स असता कामा नये. जेव्हा राजकीय हस्तक्षेप असतो तेव्हा ते काम व्यवस्थित होत नाही, कुठलं पण काम असू द्या. आणि हे महत्वाचं काम आहे, कारण सरकारला वेगवेगळ्या मार्गाने लोकांकडून मिळालेला पैसा, हे त्याचा खर्च विनियोग कसा केला जातो, बरोबर का नाही, सामाजिक कल्याणासाठी का नाही, सामाजिक आर्थिक विकासासाठी होतो का नाही, शिक्षण आरोग्य यासाठी होतो का नाही, कसा होतो, हे व्यवस्थित पोहोचावं. यासाठी राजकीय हस्तक्षेप असू नये, ते नॉन पॉलिटिकल असावं. ही एक दक्षता आपण यामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की आपल्या संविधानामध्येच ती तरतूद केलेली आहे की निवृत्त जे अधिकारी आहेत, IAS ऑफिसर्स आहेत किंवा पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांची नेमणूक ही आपण कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल म्हणून करता कामाने करायला नसायला पाहिजे. पण दुर्दैवानं आपण ती करतोय, करायला लागलोय, ती प्रॅक्टिस बंद करायला पाहिजे. आणि ज्यांचं नॉलेज आहे, ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना वित्तीय व्यवस्थापनाचं ज्ञान माहिती आहे, त्यांचीच नेमणूक करायला पाहिजे. नाहीतरी चुकीचं होईल, व्यवस्थित होणार नाही. ज्या हेतून, अत्यंत चांगल्या हेतून त्याची तरतूद हे संविधानामध्ये केलेली आहे, ते काम व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी आपण हे निवृत्त जे कर्मचारी, निवृत्त जे अधिकारी आहेत, IAS ऑफिसर आहेत, त्यांची नेमणूक आपण करायला नको. नवीन आपला 136 कोटींचा देश आहे, अनेक त्यामध्ये चांगले कर्तव्य बघा अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, ट्रेंड, एज्युकेटेड आहेत, त्यांना आपण नेमणूक करायला पाहिजे. ते कार्यक्षम असतील, त्यांचं ज्ञान आहे, नॉलेज आहे, त्यानंतर त्यांना अनुभव आहे, अशाच लोकांची नेमणूक करायला पाहिजे. ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण जर आपण केलं तर आपल्याला हा जो नियंत्रक आणि महालेखापाल आहे, तो आता जे काम करतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं ते काम चांगलं होईल. आणि विशेष म्हणजे सामाजिक कल्याणामध्ये योगदान अधिक चांगलं होऊ शकेल. कारण सरकारनं, केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, गोळा केलेला पैसा लोकांचा असतो, तो पब्लिक मनी असतो आणि त्याची उधळपट्टी व्हावी, एक्स्ट्रा बॅलन्स व्हावा अशा प्रकारची अपेक्षा नसते. प्रत्येक रुपयाचा, प्रत्येक पैशाचा सामाजिक कल्याणासाठी तो वापर व्हावा, लोकांच्या कल्याणाच्या साठी त्याचा वापर व्हावा अशा अपेक्षा असते. देशाच्या, राज्याच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी व्हावा अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि म्हणून ह्या जर सुधारणा, हे उपाय जर आपण अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खऱ्या अर्थानं संविधानामध्ये केलेली ही तरतूद अधिक प्रभावी, अधिक कार्यक्षम आणि संविधानाला अधिक महत्व देणारी, तिचं अधिक महत्व निर्माण करणारी, वाढवणारी ठरू शकेल असं मला वाटतं. सो फॉर टुडेज लेक्चर इज कन्सर्न, I was given a topic of Comptroller Auditor General of India, scams or frauds identified by the CAG, and what can be causes and what remedies or measures can be helpful for us in strengthening, improving the working of the Comptroller Auditor General, and what challenges and problems this CAG is facing, that to be placed before the society, before the audience that is there. And in that direction I tried by level best. आजचा जो विषय होता तो खूप महत्वाचा होता. फारशी माहिती नसलेला, फारसं ज्ञान नसलेला हा जो नियंत्रक आणि लेखापाल, याची नेमकी संविधानामध्ये स्थान काय, कोणत्या कलमाप्रमाणे नेमणूक केली जाते, कोण करतं,
त्याची कर्तव्य कोणती, जबाबदाऱ्या कोणत्या, त्यांचं काम काय असतं, अहवाल कसा तयार केला जातो, तो मान्य कसा केला जातो, आणि नेमके भारतामध्ये नियंत्रक आणि लेखापालांनी कोणते घोटाळे, कोणते अनियमितता, भ्रष्टाचार शोधून काढलेला ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याची कारणं काय टेंटेटिव्ह ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या वाढत्या जबाबदाऱ्या कमी करणं आणि एकूणच हे कॅगचं जे काम आहे, नियंत्रक आणि महालेखापाल यांचं जे काम आहे ते अधिक कसं सुधारता येईल, कसं ते प्रबळ करता येईल, कसं ते वाढवता येईल, कसं महत्व आपल्याला वाढवता येईल, आणि लोकांनी कररूपाने किंवा बाकीच्या मार्गाने सरकारला, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा त्यांच्या खात्यांना दिलेला जो पैसा आहे, पब्लिक मनी आहे, तो कसा अधिक चांगल्या पद्धतीनं खर्च होऊ शकेल आणि त्यातून सामाजिक कल्याणामध्ये भर पडू शकेल आणि संविधानानं जे एक दिलेलं दिशा आहे त्या दिशेनं आपण जाऊ शकेल, हे तुमच्या पुढे ठेवावं अशा प्रकारची अपेक्षा असते. बहुजन संघटक हे महत्वाचं सामाजिक प्रबोधनाचं काम करत आहे आणि संविधानाची साक्षरता, संविधानाचं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीची त्यांची जी व्याख्यानमाला आहे, त्या व्याख्यानमालेअंतर्गत आजचं ते व्याख्यान होतं एका महत्वाच्या विषयावरती, फारशी माहिती नसलेल्या विषयावरती, आणि ते व्याख्यान देण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. So far as today's lecture is concerned, I am very much thankful to Bahujan Sanghatak social organization. It has been playing a very important role about the literacy, knowledge and awareness about the Constitution of India. And in the lecture series on Constitution, today's was one of the lectures. And a very, very important topic, very unknown topic was given to me, that is Comptroller Auditor General. What role, duties it is being performing, what are the frauds and scams which this Comptroller Auditor General has identified, what can be causes and what challenges and problems Comptroller Auditor General has been facing, and prominently what can be a way out, what can be a policy forward, what can be remedies, those are helpful for us in strengthening, improving the working of Comptroller Auditor General of India. I am very much thankful to Bahujan Sanghatak for giving me an opportunity to deliver a lecture, special lecture on Comptroller Auditor General of India. That is there. Thank you very much to this Bahujan Sanghatak and all the audience, all the people who joined to listen to me. Thank you very much.